सन्मान्य चंद्रमाली तसेच भास्कर भोईर, जयदेव कांबडी तसेच धनेश जाधव, विशालजी जाधव, गुरुनाथजी जाधव आणि रवींद्रजी भोईर, नारायणजी भोईर, पंढरीनाथ भोईर यांना विनंती असेल की आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आदरणीय सन्मान्य रमेश तांबडी, तर आम्ही नावं जी घेतले त्यांना सर्वांना विनंती की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. चला मॅच सुरू करा. चला मॅचला सुरुवात होत्या. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या फायनल मॅच साठी. 2 षटकांचा हा मॅच ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पूर्ण होत्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा सहजतेने पूर्ण. दरम्यान प्रकाश यांचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म द विकेट. ओ सेफ शॉट खेळलाय. या बाबतीत महेश मोहिते भरपूर चाणाक्ष आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. कालचा दिवस जरी पाहिला तर घोडबंदर संघाने टॉस जिंकल्याच्या नंतर बॅटिंगच घेतली होती. आज त्यांना फायनलमध्ये सुद्धा त्याचा फायदा झालाय की त्यांना बॅटिंग घ्यायला संधी मिळालेली आहे. दरम्यान हा चेंडू 2 धावा देऊन जातील की मध्ये 4. आदिनाथ लोखंडे मराठे थोडा पाय डिसबॅलन्स त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. थोडंसं सांभाळून क्षेत्ररक्षण करा. आदिनाथ थोडासा आपण जर पाहिला तर स्ट्रगल करताना दिसला या चेंडूच्या क्षेत्ररक्षण करताना. धावसंख्या 3 चेंडूमध्ये 6 धावा. टायगर स्पोर्ट्सची फायनल सुरू आहे. क्या बात आहे, सुरेख फटका खेळला जातोय. जयेश पवार पण बघा चांगली साथ देतोय. इथे मिसफिल्ड होत आहेत आणि या मिसफिल्डचा फायदा घोडबंदर संघाला मिळताना दिसतोय. महेश मोहिते ज्याला जास्त धावा घेणं म्हणजे धावून धावा काढणं पसंत नसतं, मात्र तेच त्याला करावं लागतंय, पर्याय नाही आहे. फायनलचा खिताब जर पटकावायचा असेल तर स्वतःला या साच्यामध्ये टाकावं लागेल आणि सिंगल डबल क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे. त्याचा फायदा नक्कीच स्वतःला घ्यावा लागेल. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4 धावसंख्या झाली ती 8 धावा धावफलकावरती. ऑन साइडला चांगला फटका खेळलाय, शतरक्षक आहे तिकडे. तर एक धाव पूर्ण होईल आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना मात्र महेशाने थांबवलाय की एकच धाव आपण घेऊया. थोडासा आपण जर पाहिलं तर नक्कीच थकवा जाणवत असेल. धावफलक 9 वरती गेलाय. 2 षटकांचा मॅच. मी म्हणेन इथे किमान 25 धावा तरी बनवावे लागतील. शेवटचा हा चेंडू या षटकाचा. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे गंगाराम आणि 2 धावा. हे जरा पाणी, एक मिनिट पटकन जा. षटक समाप्त झालं. महेश पाणी इकडनं पाठवलंय, लगेच घ्या कारण की वेळ नाही आहे. थँक्यू डीजे. आमच्याकडे नक्कीच थोडासा वेळ कमी आहे. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं त्यांची नावं नक्कीच आम्ही या ठिकाणी घेतोय. मोलाचं सहकार्य लाभलंय आदरणीय सन्माननीय धनेशजी जाधव तसेच जयदेवजी कांबडी यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यानंतर हरिदादा माळी
यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलंय. तसेच रवींद्रजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या आयोजनासाठी लाभलेलं आहे. दसराजी शेलका मनसे अध्यक्ष नागले चिंचोटे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आदरणीय सन्मान्य श्री विनोदजी घाटाळ तसेच रवींद्रजी गोवारी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे. त्यानंतर आदरणीय सन्मान्य श्री जयवंतजी तारवी, प्रभाकरजी दिवा, अनिलजी ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. तसेच मुन्नाबाई चव्हाण यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. आणि देवेंद्रजी ठाकरे तसेच पद्मनजी शेलका यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. श्री पद्मन शेलका आणि मुन्नाबाई तसेच अनिलजी ठाकरे, प्रभाकरजी दिवा, जयवंतजी तारवी जर असतील या ठिकाणी तर आपल्याला विनंती आहे का आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का पाहणं गरजेचं आहे. एकच धाव. रवींद्रजी गोवारी जर आपण असाल तर आपल्याला सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती आहे. विनोदजी घाटाळ तसेच दसरजी शेलका आपण जर या ठिकाणी असाल तर आपल्याला सुद्धा या स्टेजवरती येण्याची आम्ही विनंती करतोय. आदरणीय सन्मान्य रवींद्रजी पाटील, हरिदादा माळी आणि जयदेवजी कांबडी तसेच धनेश जाधव यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अजय गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावसंख्या आहे ती 12. एक चेंडू टाकून झालाय. क्या बात आहे. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. एक मात्र निर्धाव. जे प्रकाशाला जमलं नव्हते ते अजय याने करून दाखवलं. निर्धाव चेंडू त्याने टाकलेला आहे. धावसंख्या 12. 4 चेंडू अजून सुद्धा या षटकाचे शिल्लक आहेत. या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक. क्या बात आहे. नाही, इथे वाईड आहे. इथे वाईड चेंडू आहे. जयेश पवार घोडबंदर संघाचा खेळाडू चांगलं काम या ठिकाणी करताना बघायला मिळतोय. धावसंख्या 13. आपण जर पाहिलं प्रकाशजी माळी, गणेशजी पानेरा महेशजी पानेरा एवन जोडीच्या माध्यमातून आयवा कॅचसाठी 200 रुपयात प्रेक्षकांना आणि 3 षटकारांसाठी 500 रुपयात त्या फलंदाजांना. कुठला वाईट दिलाय तर साईट. येस, ओके. तर लक्षात घ्या दोन्ही वाईट चेक केले जातील जेव्हा आपण चेक करतो. लक्षात घ्या इकडनं अंपायरचा निर्णय काय आहे ते आणि आम्ही जाणून घेऊ. अंपायरचा निर्णय काय वाईड आहे. गोलंदाजाचा हेड जे आहे ते वाईड आणि बॉलच्या कंप्लेट मध्ये आले, त्यामुळे इकडनं समोरून जज करणं मुश्किल आहे. त्यामुळे अंपायरच्या जोडीला जाणार. परफेक्ट मध्ये आलाय. दरम्यान 13 धावा धावफलकावरती लागल्यात. क्या बात आहे. जरा सांभाळून शतरक्षण. प्रकाश तुंबडा स्वतःच्या गोल फिरला आणि नंतर चेंडू फेकला नॉन सेकंडला. राव अतुल अतुल राव लक्षात घ्या. अतुल आपला जो नियम आहे तो कीपरच्या हातामध्ये जर बॉल गेला तरच आपण डेड मानतो. हा चेंडू
अतुल इकडे एक मिनिट फक्त. झाला होता मात्र थोडंसं समजून घ्या नियमाला, कारण की ते आपण जर पाहिलं तर वेळ भरपूर जातोय. ऍक्च्युली क्रॉस झाला होता तिकडे, फलंदाज बाद आहे नॉन स्ट्राईक एंडवरती, कारण की तो क्रॉस झालेला आहे. कारण विकेटकीपरच्या हातात जर बॉल गेला असता कसं आहे थोडंसं कन्फ्युजन निर्माण होतं. आणि फलंदाज बाद आहे लक्षात घ्या. हा चला या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून मला विनंती केली जाते की जयेश आउट आहे. हवेमध्ये चेंडू इथे मात्र फलंदाज बाद. क्या बात आहे. चौदा 14 धावा 14. दोन चेंडू शेवटचे शिल्लक. चला धावत या जरा सागर. सागर कडव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन फलंदाज आणि तयार राहायचं जर बाद झाला फलंदाज तर. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी दुविधा मनस्थितीमध्ये स्ट्राईक रोटेट होत नाही लक्षात घ्या. हे स्ट्राईक रोटेट होत नाही. चेंडू चेंडू स्टंपला लावलेला आहे तोपर्यंत क्रीज मध्येच होता फलंदाज. स्ट्राईक कॉम्प्रोमाइज नाही आहे. हाच नियम जो आहे तो अगोदर थोडासा कन्फ्युजन निर्माण करत होता. तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार स्ट्राईक कॉम्प्रोमाइज नाही आहे. धावसंख्या 15. तुषार शेलार ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ गंगाराम त्या ठिकाणी होते आणि हा षटकार. धावसंख्या 21. चला घोडबंदर संघ फिल्डिंग लावून घ्या. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य आमचं व्यासपीठ भरलंय, भरगच्च झालंय आमच्या सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीमुळे. आपण जर पाहिलं आदरणीय सन्मान्य आयोजक म्हणून कृष्णा भोईर त्यांच्या साईडला आपण जर पाहिलं तर सन्मान्य श्री सुनीलजी पागी आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान्य श्री प्रवीणजी जाधव, सन्मान्य किशोरजी ठाकरे, सन्मान्य श्री जयदेव कांबळे आणि धनेश जाधव यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. त्यानंतर आपण पाहतोय आम्हाला या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये लाभलेले आहेत श्री राजेंद्रजी कोठावले, विनोदजी भोईर, हरिश्चंद्रजी भोईर, प्रदीप दादा पाटील. सन्मान्य मान्यवरांचे खूप खूप स्वागत आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतात.
सूर्यकांतजी तांगडी सुद्धा उपस्थित. आदरणीय सन्मान्य हेमा माळी, हेमा मधुकर माळी तसेच मधुकरजी माळी यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती आमंत्रित करतोय. आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सौभाग्यवती चंद्राबाई हरी माळी आणि उर्मिला जयराम माळी या सुद्धा आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात. त्यानंतर फिल्डिंग थोडी घाई करा, फिल्डिंगसाठी थोडी घाई करा जरा, विनंती असेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती हेमा माळी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. कितीचं टार्गेट आहे तर 22चं टार्गेट आहे. 12 चेंडू 22 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहू शकतो. आदरणीय सन्मान्य योगेशजी गोडगोस यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती केली जाते. धनेश जाधव या स्टेजवरती या. महेश माळी बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत नक्कीच 2 धावा सहजतेने पूर्ण होतील. आणि याच खेळीची गरज आहे आदिनाथ आणि त्याच्या संघाला. महेश यांना आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या या षटकासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा राऊंड द विकेटचा मारा करतोय. या ठिकाणी मंदार आलाय चेंडूवरती, चेंडूला उचलतोय. सुरेख थ्रो. स्वतःच्या थ्रोवरती थोडासा विश्वास नव्हता शेवटच्या क्षणी की चुकीचा थ्रो केला की काय. डाहुऱ्याचा आज मयूर गोलंदाज जो आहे तो म्हणजे मंदार त्याने थ्रो केला होता. उजव्या हातानं गोलंदाजीला पुन्हा एकदा सज्ज झाला तो म्हणजेच महेश माळी. डावरा त्याचा फलंदाज आहे प्रकाश तुंबडा. 22चं टार्गेट आहे. हे 22चं टार्गेट चेस करत असताना गावदे कोहली संघ हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी थँक्यू डीजे. या ठिकाणी आमचे डीजे विशू यांना 200 रुपये मिळाले जातील. प्रकाशजी माळी आणि महेश पानेरा एवन जोडी डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून या आयबा कॅच साठी पहिली आयबा कॅच. या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधनं चेंडू चाललाय, गलीमधनं सरकतोय पुढे. एकदा पुन्हा दुसऱ्या प्रयत्न, 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या 3 धावा सहज त्यानं पूर्ण केल्यात. धाव संख्या 12 धावा. आदरणीय सन्मान्य संजयजी ठाकरे यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. योगेशजी गुडगुस वेलकम, आपलं खूप खूप स्वागत आहे. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी नक्कीच पूर्ण केला जाईल का. 2 धावा तर 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या. या 2 धावाने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 14. चला 5 चेंडू टाकून झाल्यात. 5 इथे षटक झाल्याच्या नंतर पाणी मैदानामध्ये पाठवायचं आहे. ऑन साईडच्या दिशेने खेळला जातोय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू वळण घेत गेलाय पायने क्षेत्रामध्ये.
झुमका आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी आई नदी तडीले चालनी मला राग्या वग्यानी जोडी पाणी देवाले की तडी चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल कोळी संघाला जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 4 धावा. सहा चेंडू आणि 4 धावा. आदरणीय सन्मान्य रवींद्रजी पाटील मलारी मास्टर्स या संघाचे ओनर मला वाटते आज टुर्नामेंटसाठी गेले नव्हते, अनुपस्थित होते. आज उशिराकडे होईना पण त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप स्वागत आहे. व्हाईट बॉल तर नक्कीच व्हाईट बॉल. दरम्यान मंदार हलक्या हाताने चेंडूला खेळलाय प्रकाशाच्या माध्यमातून. ओहो हो हो काय घडतंय, ओ काय घडलंय काय बिघडलंय. मात्र अजून एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने दिली आहे. स्वतःच्या पायावर ते स्वतःने दगड मारून घेतला असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. धाव फलक क्लिअर झालाय. खूप खूप अभिनंदन. चॅम्पियन ठरलाय तो म्हणजेच गावदेवी कोळी संघ. खुर्च्या घेऊन या, खुर्च्या. व्हॉलंटियर्स खुर्च्या घेऊन या.
love cricket and football. Come and dance